नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी काही उपाय आहे ते आज आपण माहिती करून घेऊया. आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील. आपण खूप काम करतो, खूप कष्ट करतो आणि पैसाही आपण कमवतो. घरात पैसाही खूप येतो, पण तो पैसा स्थिर राहत नाही. लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात. आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील, लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडीशी माहिती आज आपण पाहणार आहोत. काही नियम आहेत, ते नियम पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहते. आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो. झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे, कारण झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. म्हणून ही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये. ते स्वच्छ भरून घ्यावे आणि पाण्यात टाकावे, कारण मीठ समुद्रात असते. लक्ष्मी माता ही समुद्र कन्या आहे, त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येऊ देऊ नये किंवा खाली पडू देऊ नये. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी पुढील 3 वस्तू कोणालाही कधीही देऊ नये. मीठ, झाडू आणि पैसे या 3ही वस्तू लक्ष्मीचं कारक आहे. संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ नये. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त झालेल्या असतात आणि गाय ही लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे. म्हणून या देखील वस्तू कोणालाही संध्याकाळी देऊ नये. सूर्यास्तानंतर घरातील कचरा, भाजीपाला, इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरा पेटीत फेकू नये. घरात बंद घड्याळ असतील ते ठेवू नये. लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी काही उपाय आहेत. रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ टाकावे, थोडी हळद आणि गोमूत्र टाकावे आणि हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी. असे केल्याने घरातील नेगेटिव्ह एनर्जी दूर होते. घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजाचा रोज सकाळी स्वच्छ करून त्याची पूजा करावी. असे केल्याने पण लक्ष्मी माता प्रसन्न होते. आपल्या घरातील देवघर नेहमी ईशान कोपऱ्यात असावे. घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये. असे केल्याने नेगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते. प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर करून नैवेद्य दाखवावा. माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपले पित्र पूर्वज तृप्त होतात. त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात. महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा. असे केल्याने घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते. आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावी. आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी. श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात. श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही. त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील. त्यांचा आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होईल. देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा. स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा. मग ती आपली आई, बहीण असो, बायको, मुलगी कोणी असो. घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता वाढते. या सर्व उपायांबरोबर 108 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि विष्णू गायत्री मंत्र याचा 108 वेळा जप करावा. विष्णू गायत्री मंत्र काही असा आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. हा विष्णू गायत्री मंत्र आहे.
या मंत्राचा 108 वेळा रोज जप करावा। आणि लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्, हा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे। या मंत्राचा पण 108 वेळा रोज जप केला तर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात सदैव वास करते। लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर राहते आणि त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी दूर होऊ लागतात आणि आपल्या घरावर सदैव माता लक्ष्मीची कृपा दृष्टी राहते। तरी हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा। माझा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।